हिंदुत्वाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून जोमानं पक्षाचं काम करणारे अक्षय अंजिखाने यांना भारतीय जनता पक्षानं स्वीकृत नगरसेवक पदाचं बक्षीस दिलं आहे। हिंदुत्ववादी चळवळीत प्रामाणिकपणे कार्य करणारे, हिंदुत्वाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून जोमानं पक्षाचं काम करणारे अक्षय अंजिखाने यांना भारतीय जनता पक्षानं स्वीकृत नगरसेवक पदाचं बक्षीस दिलं आहे। 2012 साली भारतीय जनता पक्षात सक्रिय झालेले अक्षय अंजिखाने यांनी अल्पावधीतच झोकून देऊन पक्षाचं काम सुरू केलं। पक्षाकडून आलेल्या आदेशांचं पालन करत सर्व उपक्रम, कार्यक्रम, आंदोलनं यांच्यात नियोजन आणि अंमलबजावणी अशा दोन्ही पातळ्यांवर सहभागी होत अक्षय अंजिखाने यांनी पक्षकामाचा धडाका लावला होता। भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। मात्र यंदा पक्षानं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीपासूनच विविध ठिकाणी संधी देताना पक्ष कार्याला दिलेला वेळ आणि पक्ष विस्तारासाठी पक्षाच्या विजयासाठी झालेला फायदा हा निकष बहुतांश ठिकाणी लावल्याचं दिसून येत आहे। या निकषात पक्के बसणारे अक्षय अंजिखाने यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन पक्षानं वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी मिळत असल्याचा संदेश दिला आहे। अक्षय अंजिखाने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ग शिक्षित स्वयंसेवक आहेत। हिंदुत्वाच्या चळवळीत विविध पातळ्यांवर त्यांनी आक्रमकपणे काम केलं आहे। लव जिहाद, गोरक्षण यासह अनेक विषयांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। भारतीय जनता युवा मोर्चामध्ये 8 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत राहून अक्षय अंजिखाने यांनी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे। विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चेमध्ये देखील त्यांनी पक्षाची बाजू जोरकसपणे मांडली आहे। पण तुम्ही गणेश डोंगरेंकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाजपला या ठिकाणी उमेदवार मिळत नाही, दररोज एक नवीन नाव येत आहे। मुळात कसं आहे तुम्हाला एक सांगतो मी, काँग्रेसमध्ये कसं आहे की घराणेशाही आहे, यांच्यामध्ये कुणाची हिंमतच नाही हो उमेदवारी मागण्याची। आमच्या सर्व बरोबर आहे, कारण आमच्यात लोकशाही आहे, आमच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी मागण्याची दम आहे। महाविकास आघाडीमध्ये एकाही दम नाही आहे। आज अनेक ठिकाणी आपण बघतोय। लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अक्षय अंजिखाने यांनी निवडणूक यंत्रणेत सहभागी होत तळमळीनं प्रचाराचं काम केलं होतं। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असताना अक्षय अंजिखाने यांचा त्यांच्याशी अधिक संपर्क आला। सोलापुरातील इतर पक्षातील अनेक राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्यासाठी अक्षय अंजिखाने यांनी चांगली भूमिका निभावली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याशी चांगले संबंध असणारे अक्षय अंजिखाने हे आमदार देवेंद्र कोठे यांचे विश्वासू मानले जातात। विधानसभा निवडणुकीतही अक्षय अंजिखाने यांनी भाजप उमेदवारांच्या विजयासाठी अहोरात्र काम करून पक्षाच्या विजयात आपल्या जबाबदारीचा वाटा उचलला। भाजप शहरच्या मंडलाध्यक्षपदाच्या निवडीवेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी अक्षय अंजिखाने यांना प्राधान्य देऊन नव्या पिढीतील सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतली। शहर भाजपचा पुढील 1-2 दशकांचा विचार करून आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं अक्षय अंजिखाने यांच्यासह अनेकांना संधी दिल्याचं दिसून येत आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण मंडलाध्यक्ष म्हणून काम करताना अक्षय अंजिखाने यांनी भाजप प्रदेशकडून आलेले प्रत्येक कार्यक्रम आपल्या मंडलात यशस्वीपणे करून दाखवले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस समाजोपयोगी कामांनी साजरा करत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय अंजिखाने यांनी मध्य पूर्व मंडलात 563 रक्तपिशव्यांचं विक्रमी संकलन करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर पश्चिम महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला आहे। याशिवाय कोरोना काळात गरजूंना रुग्णालयातील खाट, ऑक्सिजन आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी वॉर रूम उभी करून केलेली मदत, केलेली उल्लेखनीय कामगिरी, रामनवमीनिमित्त गरजू नागरिकांना सुरक्षा किट वाटप
CAA कायद्याच्या समर्थनार्थ सोलापुरात निघालेल्या पदयात्रेच्या नियोजनात सहभाग, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मध्य पूर्व मंडलात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राबवण्यात आलेला कार्यक्रम, 2018 साली भारतीय जनता युवा मोर्चा मंडल सरचिटणीस, युवा मोर्चा मध्य पूर्व मंडलाध्यक्ष, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, सन 2022 ते 2024 युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव, 2019मध्ये सोलापूर लोकसभा क्लस्टरमध्ये सोलापूर लोकसभा सोशल मीडिया संयोजक जबाबदारी, तसंच पंढरपूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा निवडणूक अशा निवडणुकांमध्ये प्रवासी कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. पक्षाचं एकनिष्ठपणे काम करणारे अक्षय अंजिखाने यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देत भारतीय जनता पक्षानं नव्या नेतृत्वाच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवण्याचा पाडलेला पायंडा कायम ठेवला आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर अक्षय अंजिखाने यांनी सन 2014 ते आजतागायत सक्रिय राजकारणात काम करताना मागे वळून पाहताना अनेक आठवणींना आज उजाळा मिळतोय. गोवा विधानसभा निवडणुकीत महिनाभर केलेला प्रवास असेल, पंढरपूर पोटनिवडणुकीत तत्कालीन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना काळात केलेलं काम, सांगली महानगरपालिका निवडणुकीत 2018 साली केलेलं कार्य, ते आता 2026 दहेगाव जिल्हा परिषद निवडणुकीत डोंबाळवाडी गावची जबाबदारी घेऊन 10 दिवस केलेला प्रवासी कार्यकर्ता म्हणून मुक्काम, या सगळ्या कामांची पोचपावती स्वीकृत नगरसेवक निवडीनं मिळाली असून अनेक संघटनात्मक केलेल्या कामांच्या आठवणी आहेत, ज्या शब्दात मांडता येणार नाहीत. मात्र पक्षानं सर्वात कमी वयात दिलेली मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी जी आमदार देवेंद्र कोठे यांनी दूरदृष्टिकोन ठेवून मला दिली आणि मंडल अध्यक्षपदाला येणाऱ्या काळात खूप महत्त्व आहे, आपण ही जबाबदारी घ्यावी, यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी मला सांगितलं. आणि आता सर्वात कमी वयाचा स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी मिळालेली असताना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेला अनुसरून समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्या पदाचा वापर मी करेन, असं स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने म्हणाले.